शरीरासाठी वरदान आहे ही लाल माठाची भाजी. डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे. साध्या सोप्या कोकणी पद्धतीनं लाल माठाची भाजी बनवायत. सर्वात अगोदर लाल माठाची कोवळी पाणी खोडून घ्यावीत. माती निघून जाईल एवढी स्वच्छ भाजी धुवून घ्यावी. गॅसवर कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. कांदा मऊ होईपर्यंत परतावा. मग त्यात बारीक चिरलेला लाल माठ घालावा. पालेभाज्या शक्यतो लोखंडी कढईतच कराव्यात. असे केल्याने आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या लोह मिळते. भाजी चांगली परतून घेतली की झाकण घालून एक वाफ येऊ द्यावी. मग त्यात चवीनुसार मीठ व खोवलेला नारळ घालून भाजी चांगली परतून घ्यावी. लाल माठाच्या भाजीत भरपूर लोह असते. रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लाल माठाचा उपयोग होतो. याशिवाय यात कॅल्शियमचे प्रमाणही भरपूर असते. या भाजीमुळे रक्तातील इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. साधीसुधी दिसणारी ही भाजी कोणत्याही सुपरफूडपेक्षा कमी नाही. ही भाजी 10 मिनिटात शिजते. अशी लाल माठाची भाजी तयार आहे. गरमागरम भाकरीसोबत मस्त ताव मारावा. अशा या साध्यासुध्या दिसणाऱ्या पालेभाज्यांचा आहारात आवर्जून समावेश करावा. लाल माठाच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे असतात.